ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। हे भगवंता, आम्हाला हे आवडतं, आमची ही वासना पूर्ण कर असा हक्काने बडबड बडबड करू नका बरं का, विनंती सर्वांना। विठ्ठल विठ्ठल, सर्वांच्या चरणी एकच प्रार्थना आहे, तुम्ही डोळे लावून झोपलं तरी चालेल पण बडबड करू नका हा। माझ्या म्हणण्याचा अर्थ हा नाही की झोपा, अजिबात झोपायचं नाही कोणी। आता ऐका, भगवंताचे जे भक्त आहे किंवा संत आहे ते देवाकडे मागतात, पण देवाचं मागत नाही, देवच मागतात। आपण देवाचं मागतो। आपल्या मागण्या कशा आहेत? वाढावे संतान, गृहीवावे धनधान्य, द्यावे खावे बरे, असावे सदैव हेची करी हवं संसारी। आम्ही देवाकडे मागतो, काय मागतो? देवा माझा मुलगा नोकरीला लागू दे, माझ्या मुलाला चांगले पगाराची नोकरी लागली तर त्याचं लग्न होऊ दे, लग्न झालं म्हणजे त्याला एक मुलगा होऊ दे, परत तो मुलगा चांगला शाळेत शिकू दे, चला पुढे फिरत राहा फिरत राहा। अर्थातच आपली जी वासना आहे, आपली जी मागणी आहे ती फक्त संसाराच्याच बाबतीत आहे, परंतु संत महात्मे मागतात, पण देवच मागतात, देवाचं ते कधीच मागत नाही। जेणेकरून देव जोडला जाईल, जेणेकरून देव आपला असा होईल, जेणेकरून भक्ती ज्ञान वैराग्य वृद्धिंगत होईल, असंच संत महात्म्यांचं मागणं असतं। आणि या प्रस्तुत अभंगामध्ये अद्वितीय प्रकारची मागणी जगद्गुरु तुकोबारायांनी केली। सर्वात महत्वाचं एक लक्ष घ्या की मागणारे जगद्गुरु तुकोबाराय आहे। कोण आहेत मागणारे? जगद्गुरु तुकोबाराय। कोण आहेत? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले। प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याचा अवतार म्हणजेच कोण? जगद्गुरु तुकोबाराय। म्हणजे मागणारे जगद्गुरु तुकोबाराय प्रत्यक्ष परमात्मा आहे, आणि देणारा ज्याच्याकडे मागितलंय जगद्गुरु तुकोबारायांनी तो सुद्धा परमात्माच आहे। परमात्म्याने परमात्म्याकडे मागितलेलं अद्वितीय असणारं हे दान आहे। आता ऐका, अद्वैती तो नाही माझे समाधान या प्रस्तुत अभंगामध्ये देणारा जो व्यक्ती आहे ना त्याला स्वतंत्रता दिलेली आहे, देणाऱ्याला दातृत्वाची स्वतंत्रता दिलेली आहे। संत फक्त मागतायत। ऐका, जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये मागतात, पण देण्याकरता भगवंत हा स्वतंत्र ठेवलेला आहे। त्याच्यावरती कोणतंही दबाव जगद्गुरु तुकोबारायांनी आणलेला नाही की मला हेच पाहिजे म्हणून। जगद्गुरु तुकोबारायांनी परमात्म्याला स्वतंत्रता दिली आहे देण्यासाठी, की करुणी उचित, तुला वाटलं तर दे, मी फक्त मागतो। म्हणजे जसं आपण वर्गणी मागतो की नाही, वर्गणी मागतो की नाही, द्या बाबा तुम्हाला काय वाटेल ते द्या, आम्हाला एवढेच द्या असं म्हणतो का आपण? आपण नाही म्हणू शकत। त्याच पद्धतीने जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा मागतात की माझं मागणं हे आहे, परंतु तुला योग्य वाटलं, तुला जर माझ्या हिताचं वाटलं तरच दे, नाही पेक्षा तू स्वतंत्र आहेस। अशा प्रकारची स्वतंत्रता जगद्गुरु तुकोबारायांनी परमात्म्याला दिली। तेवढा मोठा अधिकार असला पाहिजे। संतांचा अधिकार देवापेक्षाही श्रेष्ठ आहे। एवढंच नाही, संत हेच देव आहे। देवते संत निमित्त त्या प्रतिमा। म्हणून परमात्माच परमात्म्याला दान देतो। हे दान कोणत्या पद्धतीचं आहे लक्षपूर्वक ऐका। अद्वैती शब्दाचा अर्थ असा आहे की जिथे द्वैत नाही ते। अ म्हणजे नाही आणि द्वैत म्हणजे दोन। द्वैत म्हणजे काय? दोन, आणि अ म्हणजे नाही। जिथं दोन नाही ते अद्वैत। विठ्ठल विठ्ठल दोन नाही, मग असं काय आहे? एकोहम बहुश्यामः, ही जी गीतेमध्ये परमात्म्यानं सृष्टी उत्पत्तीची संकल्पना केलेली आहे ना, की मी एक परमात्मा ही जी संकल्पना आहे ती या ठिकाणी अद्वैत या शब्दानं जगद्गुरु तुकोबारायांनी मांडलेली आपल्याला दिसून येते। सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, आपल्याला जायचंय अद्वैताकडेच। कुठे जायचंय आपल्याला? एकाकडे जायचंय। अख्खा जगाचा सृष्टीचा व्यापार जो आहे तो कशाचा आहे? एकाचाच व्यापार आहे। तसंच आपल्याला जायचंय एकाकडे। आपण जरी दोन असलो, आपण जरी अनेक असलो, तरी आपल्याला एकाच परमात्म्याची सेवा करायची आहे। दुसरं महत्वाचं लक्षात घ्या की देवाची रूप अनेक आहे। भगवान कधी शंकराचा अवतार घेतील, भगवंत कधी दत्तात्रयाचा अवतार घेतील।
तुझा कारणे कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. याप्रमाणे परमात्मा अनेक रूपामध्ये नटलेला असला. तो भगवान शंकरही कधी होईल, भगवान पांडुरंग होईल, भगवान राम होईल, भगवान कृष्ण होईल, कितीतरी भगवंतांना अवतार घेतले आहे. परंतु परमात्मा कसा आहे? असायला फक्त आणि फक्त एकच आहे. आपुला तो एका देव करून घ्यावा, आपुला तो एका देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुखा नाय, तेने विना जीवा सुखा नाय. रती माये दुःखाची जननी, रती माये दुःखाची जननी. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे विन जीवा सुख नोये. हा जो एक असणारा देव आहे तो आपलासा करून घ्या. तसं पाहिलं तर परमात्मा एक आहे. भरवणी उरला चराचरी असणारा परमात्मा एकच आहे. असा एक असणारा परमात्मा म्हणजेच अद्वैत. आणि जगद्गुरु तुकोबर बोलतात की मला एकामध्ये समाधान लाभतच नाही. मला एक नकोय भगवंता. ज्याच्या करता तपादी साधन केली जातात, जे प्राप्त होण्याकरता तप केलं जातं, जे प्राप्त होण्याकरता व्रत केली जातात, जे प्राप्त होण्याकरता आपण भजन करतो, कीर्तन करतो, ही सप्ताह केले जातात. कशा करता? त्या एकाच्या प्राप्ती करता. जगद्गुरु तुकोबर बोलतात की मला एकाच समाधान लाभत नाही. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार. पण हे कधी बोलतात? जेव्हा त्यांना एक प्राप्त झालं तेव्हा. जोपर्यंत एखादी वस्तू आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत ती आपल्याला नको म्हणण्याचा अधिकार शिल्लक राहत नाही बरं का. सगळ्यात महत्वाचं असे की वस्तू आपल्याकडे पाहिजे, ती भोगण्याची क्षमताही पाहिजे. मग आपण त्याला नाही म्हटलं तर ते खरं वैराग्य ठरेल आणि ती खरी संपत्ती ठरेल. कसं होईल? समजा एखाद्याला गुलाबजाम आवडत असतील, आवडतात का? कोणाला आवडतात? नाही खातच नाही का तुम्ही? आज उपवास आहे बर का. कोणी कोणी सोडला? हा असो. गुलाबजाम आवडतात. पण एखाद्याला जर डायबिटीस असेल, मधुमेह असेल, त्याला ते चालेल का? नाही चालणार. आणि ते न चालल्यामुळे तो जर म्हटला मला गुलाबजाम आवडत नाही, कशामुळे आवडत नाही? कारण मला त्याच्यापासून इजा आहे म्हणून मला आवडत नाही. म्हणून इथं हा जो व्यवहार आहे हा खरा व्यवहार ठरत नाही. ज्याला गुलाबजाम आवडतात सुद्धा, ते भोगण्याची क्षमता सुद्धा आहे, तो 50 गुलाबजामू एकाच वेळेला खाऊ शकतो, परंतु तरी तो नाही म्हणतो. या ठिकाणी ही नाही म्हणण्याची जी नकार जो दिलेला आहे ना, तो या ठिकाणी खरा दिलेला आहे. या दृष्टिकोनातून जगद्गुरु तुकोबारायांना आदि ब्रह्मज्ञान प्राप्त आहे. त्यांच्याकडे अद्वैताची स्थिती अगोदर प्राप्त आहे. ते अद्वैतामध्येच रंगलेले आहे. एका परमात्म्याचीच ते सेवा करतात. एकाच परमात्म्याला अनेक रूपामध्ये पाहतात सुद्धा, पण एका परमात्म्याला भोगून ते त्या परमात्म्याला नाही म्हणतात. अभंगाचं प्रथम चरण. माझे प्रथम चरणामध्ये बोलतात, अद्वैती तो नाही माझे समाधान, गोड हे चरण सेवा तुझी. मला अद्वैतामध्ये समाधान नाही. कधी? जेव्हा माझ्याकडे अद्वैत प्राप्त आहे तेव्हा. आणि अशाच पद्धतीचा एक आशय सांगणारा अभंग आपल्याला काकड्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतो. काकडा कोण कोण? याचा आवाज वाढवा दादा. विठ्ठल विठ्ठल. सगळ्यात महत्वाचं जे काकडा करतात त्यांना माहित असेल, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, आत्मस्थिती भाव. भक्त तू देवा ऐसे कारी, भक्त तू देवा ऐसे कारी.
मी भक्त तू देव ऐशे करी. मला ब्रह्मज्ञान नकोय आणि मला आत्मस्थिती सुद्धा नको. पण हे कधी? जेव्हा आमच्याकडे ब्रह्मज्ञान आहे तेव्हा. बरं, ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं, अद्वैत स्थिती प्राप्त व्हावी याच्याकरता काय साधनं केली जातात? किती साधनं आहे शास्त्राच्या दृष्टिकोनातून. अद्वैताच्या प्राप्तीसाठी, मोक्षाच्या प्राप्तीसाठी, देव आणि मी एक आहे अशी स्थिती प्राप्त करण्यासाठी भरपूर साधनांची यादी लावलेली आहे. पहिलं सगळ्यात श्रेष्ठ साधन असं आहे की आपण ज्ञानाच्या प्राप्तीसाठी, ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी अधिकारी असावं लागतो. अधिकारी हा साधन चतुष्टय संपन्न असावा. साधन चतुष्टय म्हणजे विवेक, वैराग्य, शमदमादी, षटक संपत्ती आणि मुमुक्षुत्व. विवेक म्हणजे सार आणि असार याचा विचार असणे. वैराग्य म्हणजे इहलोकापासून परलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या, त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. महाराज, आम्हाला एवढी मोठी व्याख्या ध्यानात राहत नाही. सगळ्यात महत्वाचं एक उदाहरण लक्षात घ्या. एखाद्या माणसाने जर उलटी केलेली असली त्या अन्नाकडे आपल्याला पाहावं वाटेल का? नाही पाहावं वाटणार. ती जी किळस आहे ना त्याला वैराग्य म्हणतात. फक्त ते वैराग्य जी जी किळस आहे ना ती संसाराबद्दल असावी. व म्हणते मनी बैसलेसे. आपल्याला वैराग्य येतच नाही. आपल्याला फक्त आणि फक्त वैताग येतो. आपल्याला वैताग येतो, आपल्याला वैराग्य येतच नाही. वैताग कसं? घरी थोडीफार किरकिर झाली लगेच माणूस काय म्हणतो, मी आता माघारी येतच नाही, जातो आता भगवानगडाला, जातो आता मी आळंदीला, मी जातो पंढरपूरला, मी आता माघारी येत नाही. 4 दिवसांनी पुन्हा माघारी येतो. काय म्हणतो तो? आपलेच दात, आपलेच ओठ, जीवदातांनी चाविली, कोणी बत्तीशी ताडिली. मुलांनी मांडीवरती विधी केला म्हणून काय कोणी मांडी कापून टाकत नाही. आपलेच लोक आहेत, आपल्याला नाही बोलणार, मग कोणाला बोलणार? आला माघारी. याला काय म्हणायचं? वैताग म्हणायचं. याला वैराग्य म्हणत नाही. वैराग्य ह्याच्यापेक्षा फार श्रेष्ठ आहे. वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग. याप्रमाणे वैराग्य प्राप्त होणे, ज्याच्याकडे वैराग्य आहे तो अधिकारी असावा, किंवा ज्याच्याकडे वैराग्य आहे तोच अधिकारी आहे. याच्यानंतर शमाधी, षटक संपत्ती. शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान आणि तितिक्षा. शम म्हणजे मनोनिग्रह, इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्पाई नये वरी मन. शम म्हणजे मनोनिग्रह. दम म्हणजे इंद्रिय निग्रह. समाधान म्हणजे जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे. कौतुक तुपाये संचिताचे. तुका म्हणे कसं? ठेविले आनंद तैसेच राहावे. ठेविले आनंद तैसेच राहावे. ठेविले आनंद तैसेच राहावे. ठेविले आनंद तैसेच राहावे. समाधान, याला समाधान म्हटलेलं आहे. जसं असेल तसं आम्ही राहायला तयार. त्याच्यानंतर तितिक्षा. तितिक्षा म्हणजे शीत उष्ण, सुख दुःख जे काही आहे ते कष्टा वाचून सहन करणं, तक्रार न करता सहन करणं. त्याच्यानंतर आहे उपरम. उपरती अर्थातच विधी सहित सर्वस्वाचा त्याग म्हणजे संन्यास. ही 6 साधनं असली की तो अधिकारी असतो. आणि याच्याही नंतर सर्वात महत्वाचं परमात्म्याच्या प्राप्तीची तीव्र इच्छा, त्याला मुमुक्षुत्व असं म्हटलेलं आहे. ही मुमुक्षुत्व आपल्या अंगामध्ये असायला पाहिजे. काय प्रमाणे येईल? काय मी उतार पावेन, काय उतार पावेन. काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. काय कंटाळील कर्मा, काय कंटाळील
करा समाधान चित्त माझे. या चरणातली जी तळमळ आणि मी उद्धार पावेल का, काय माझ्यावरती नारायण कृपा करील, असं तुम्ही संतजन हो मला सांगा. ही जी स्थिती आहे याला मुमुक्षुता म्हटलेलं आहे. तरच आत्मज्ञान प्राप्त होऊ शकतं. एवढी सगळी साधना पाहिजे. तुम्ही म्हणाला आम्हाला एवढं नाही समजत हो, आम्हाला वेळच नाहीये. जगत सगळ्या एखाद्याला जर म्हटलं ना चला कीर्तनाला, आज लय चांगलं कीर्तन आहे, गावात दत्त जयंतीचा भला मोठा महोत्सव चालू आहे, चला कीर्तन ऐकायला, लोक काय म्हणतील, काय म्हणतात माहिती का, आम्हाला वेळच नाही. आम्हाला इथं येण्याकरता वेळ नाही. आम्हाला एक उपकरण आहे ते असं वरती वरती चालवायला फार भरपूर वेळ लागतो, भरपूर वेळ सापडतो आमच्याकडे, पण इथं येण्याकरता वेळ मिळत नाही. सगळ्यात महत्वाचं असं की ही सगळी साधना असावी लागते, तरच आत्मज्ञान प्राप्त होईल, तरच अद्वैत स्थिती प्राप्त होईल. आणि जगद्गुरु तुकोबरेंनी हे सगळं केलंय. सगळ्या स्थितीमधून ते गेलेत आणि मग त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालंय. आणि जेव्हा प्राप्त झालं तेव्हा ते त्याला नकार देतात की मला हे नको भगवंता, मला एकामध्ये समाधान लागतच नाही, मला द्वैतच पाहिजे. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारेंनी ज्ञानोत्तर भक्तीचा गौरव केलाय. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जी भक्ती केली जाते ना, परमात्म्याला जाणलं आम्ही, परमात्मा कसा आहे, परमात्मा कसा आहे, जनकू हा जगाचा जीव लघु साचा, तो हरी आमुचा आनंदा घरी. निवृत्तीनाथांनी गोड वर्णन केलंय की जेथोनी उद्गारू प्रसवे ओमकारू, तोची हा श्रीधरू गोकुळी वसे. जनकू हा जगाचा जीव लघु साचा, तो हरी आमुचा नंदा घरी. तसेच न माये वैकुंठी योगी यांचे भेटी पाहता, ज्ञानदृष्टी नाही हातात. त्याला ज्ञानाच्या मार्गाने पाहायला गेलं, इकडे पहा, ज्ञानाच्या मार्गाने जर त्याला सापडायला गेलं ना, तो हाती लागत नाही. योग्यांना 12-12 वर्ष तपश्चर्या करून तो त्याच्या ध्यानामध्ये कधी जात नाही. योगी यांचे ध्यान मनाचे उन्मन, भक्ताचे जीवन गायी चारी. हा परमात्मा अजून कसा आहे, हा परमात्मा सच्चित आणि आनंद स्वरूप आहे. सत्य म्हणजे खरा. सत्य शब्दाचं काही लक्षण सांगितलेलं आहे. त्रिकाला पाद्यत्वम सत्यत्वम, ज्याचा तीनही काळामध्ये बाध होत नाही त्याला सत्य असे म्हणा. भूत भविष्य वर्तमान जे आहे त्याला सत्य असे म्हणा. आणि ज्याचा कोणत्याही प्रकारे नाश होत नाही त्याला सत्य असे म्हणा. परमात्मा सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. कागादाविला जगदाकार. याच्यानंतर परमात्मा ज्ञान स्वरूप आहे. अख्खं जगाचं सगळं ज्ञान याच्यापासूनच निर्माण होतं. याच्या श्वासापासून वेद निर्माण झाले. या परमात्म्याचं खरं स्वरूप वर्णन केले. परमात्मा ज्ञान स्वरूप आहे. कसा आहे परमात्मा? ज्ञान स्वरूप आहे. सगळं जगाचं अख्खं ज्ञान याच्यापासून निर्माण होतं. याच्या जयापासून सकळ महिमंडळे झाले. तो हा पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीशी. हा परमात्मा वेदालाही सुद्धा कळत नाही. ज्याच्या वेदाचा प्रतिपाद्य विषय फक्त परमात्मा आहे बरं का. माऊलींची जी पहिली ओवी आहे ज्ञानेश्वरीतली, पाठ आहे का? ज्ञानेश्वरी नाही वाचत ना तुम्ही? वाचता की नाही? वाचत चला, चांगलं असतं, पुण्य प्राप्त होतं. काय ओवी आहे? ओम नमोजी आद्या. ज्याचा पाठ असेल त्यानं म्हटलं तरी माझं काय जात नाही. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. वेदाचा प्रतिपाद्य विषयच परमात्मा आहे. वेदाला वाटलं की आपण काहीतरी सांगावं, तो फक्त आणि फक्त हरीलाच गाणार. चहुवेदी जाण साई शास्त्री कारण 18 पुराणे हरीशी गाती. या हरीला ही सगळी पुराणं गातात. सगळे जे काही ज्ञान आहे ते याच्यापासूनच निर्माण होतं. अर्थातच परमात्मा ज्ञानस्वरूप आहे आणि त्याच्यानंतर आनंद रूप आहे. सगळी अख्खी सृष्टी याच्याच आनंदाने आनंदित होते. आपल्याला आनंद मिळतो की नाही? फार छान वाटलं, फार सुख प्राप्त झाला, फार समाधान वाटलं. ही जी भावना आहे याला काय म्हटलं जातं? आनंद म्हटलं जातं. सुखाला विरुद्धार्थी शब्द काय आहे? सुखाला. सुख पाहिजे ना सर्वांना. मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावी ना भावे. न वांछिता दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्रता. मला दुःख प्राप्त व्हावं अशी एकाचीही इच्छा नाही. सगळी सुखासाठी जी तळमळ आपली चाललेली आहे फक्त आणि फक्त सुखासाठी. सुखाला विरुद्धार्थी शब्द कोणता? दुःख, जे आपल्याला नको आहे. परंतु आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाही बरं का. आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाही, सुखाला विरुद्धार्थी शब्द आहे, आनंदाला नाही. म्हणून आनंद हे परमात्म्याचं स्वरूप आहे. आनंद अद्वय नित्य निरामय
जे का निज देय योगियांचे असा परमात्मा आहे. आनंदात एव इमानी भूतानी जायन्ते. उपनिषदकाराने सांगितलं आनंदात एव इमानी भूतानी जायन्ते, आनंदात एव जितानी जीवंती आनंदात एव प्रत्यभिसंविती तद ब्रह्म. म्हणजे सगळी सृष्टी याच्याच आनंदाने आनंदित होते. अख्खे जीव याच्याच आनंदावरती जगतात. विषयापासून आपल्याला आनंद प्राप्त होतो हा फक्त आपला भ्रम आहे. अगोदर आपला आत्मा आधी आनंद रूप आहे म्हणून आपल्याला आनंद होतो. बाहेरून गाडी घेतली फार मोठी म्हणून आनंद झाला असं गोष्ट घडत नाही. फार मोठा बंगला बांधला कोटी 1.5 कोटीचा, म्हणायला काही जात नाही बरं का, माझ्याकडे एवढे पैसे पण नाही. कोणाकडे असतील तर त्यांना बांधा खुशाल, म्हणायला आपलं काहीच जात नाही. 1-1.5 कोटीचा बंगला बांधला, फार मोठा बंगला बांधला, सुख प्राप्त होत नाही, आनंद प्राप्त होत नाही. मुलगा झाला, आनंद क्षणकाल टिकणारा असतो, तो पूर्णत्वाला प्राप्त होत नाही. यापासूनच जो सगळा आनंद प्राप्त होतो तो याच्यापासूनच होतो. आधी हा परमात्मा आनंद रूप आहे. हा एवढा मोठा परमात्मा जेव्हा हातात येतो, हातात आल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी याला बाजूला केलं. परमात्मा आम्हाला हे नको आहे. या परमात्म्याचं स्वरूप सांगताना सगळ्या जगामध्ये संत महात्मे अद्वैत रूप पाहतात. अद्वैत म्हणजे सगळीकडे परमात्मा पाहणं. आता सगळीकडे परमात्मा पाहणं म्हणजे काय? एरवी तरी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी, जे बुद्धिस्पुरे अहर्निशी ती वस्तू आम्ही. सर्वांच्या हृदयामध्ये हा परमात्मा बसलेला आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, भ्रांतासी कामू विषयावरी. हा परमात्मा सगळ्यांच्या हृदयामध्ये राहतो. सर्वगती राम देवा देव, सर्वगती राम देवा देव. सूर्यप्रकाश लक्ष्मी, सूर्यप्रकाश लक्ष्मी, हरिमुखे मौलिद बरोबर आहे. हरिपाठामध्ये बोलतात सर्वागटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. असा परमात्मा व्यापक रूपामध्ये पाहिला. कोणी पाहिला? व्यापक रूपामध्ये संतांनी पाहिला. अद्वैत म्हणजे व्यापक रूपामध्ये परमात्मा पाहणं आणि स्वतःही व्यापक होणं. हे कोणी पाहिलं? मौलिक नरोबरांनी हा परमात्मा पाहिला. विठ्ठल जाणी स्थळी भरला, रीता ठावा नाही उरला. विठ्ठल जाणी स्थळी भरला, रीता ठावा नाही उरला. विठ्ठला दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठला. विठ्ठल म्हणता रले बाप, पदरी आले पुण्यमाप. झाला दिनाचा माय बाप, विठ्ठलाची विठ्ठला. तो परमात्मा मौलिक ज्ञानोबरांनी पाहिला. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आजी म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल. सगळीकडे मला फक्त परमात्मा दिसायला लागला. याला अद्वैत म्हटलेलं आहे. काय म्हटले? अद्वैत म्हटले. द्वैत नाही, दोन नाही. समोर काय दिसतंय ते फक्त परमात्मा दिसतोय. असा परमात्मा आम्ही डोळ्यांनी पाहिला. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी. योगिया दुर्लभ सोम्या देखील साजणी, योगिया दुर्लभ सोम्या देखील साजणी. पाहता पाहता मन न पुरे धनी, पाहता पाहता मन न पुरे धनी.
देखिला साजणी पाहता पाहता मन न पुरे धनी देखिला देखिला माये देवांचा देवो जो या दुर्लभ योगी या जनासी उभाची देखिला पुंडलिकापाशी सेना महाराजांनी वर्णन केलं, मौली दानवरांनी वर्णन केलं. सुंदर असा परमात्मा अख्ख्या जगामध्ये विश्वात्मक दृष्टीने त्यांनी पहिला रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो आणि हा इतरशक सर्वनाम आहे. तो अर्थातच लांब दाखवलाय आणि हा जवळचा पाहिलेला आहे. या दृष्टिकोनातून हा परमात्मा व्यापक आहे. एवढंच नाही, आम्ही दृष्टीने पाहिला एवढंच नाही, हा परमात्मा जीवाचा जीवलग आहे. जीवे जिया जीवा प्रेम वामाचिया वामा तुझा वाचून केशवा अनुनाभणे जीवे अनुसरले अजून कानाय. याप्रमाणे परमात्मा जीवाचाही जीवलग आहे. पांडुरंगे येई वो पांडुरंगे जीवाचे जीवलगे येई वो पांडुरंगे. पण पाहणं महत्वाचं आहे. जर हा परमात्मा पाहिला नाही तर फक्त आपल्याला झाड दिसतील, फक्त आपल्याला हे लोखंड दिसेल, फक्त आपल्याला हे मंदिर दिसेल, फक्त आपल्याला देवाचा मूर्ती असलेला दगड दिसेल, फक्त आपल्याला माणसं दिसतील, परमात्मा दिसणार नाही. ती दृष्टी आधी प्राप्त केली पाहिजे आणि ही दृष्टी संतांकडे आहे. संतांकडे ती दृष्टी आहे आणि त्या दृष्टीने यांनी परमात्मा अद्वैत पाहिला. सगळीकडे आम्हाला माणसं दिसतच नाही, आम्हाला पांडुरंगच दिसतो. पण कधी नामदेव महाराजांना कुत्र्यात देव दिसला. चपाती घेऊन पळत होत ते आणि बागून नामदेव महाराज त्या कुत्र्याच्या मागे पळतात. पांडुरंगा थांब, तशी कोरडी खाल्ली तर पोट दुखेल, तूप लावून देतो. नाथ महाराजांना जय जय दृष्टी दिशे येते हरी रूप तुझं धाम त्याचे नाही त्याचे दिशे येते हरी रूप तुझं धाम त्याचे नाही जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप पूजा ध्यान जप त्यासी नाही. पण पूजा ध्यान जप त्यासी नाही. कोणाला ज्यानं डोळ्यानं हरी 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 हरीच पाहिला. या दृष्टिकोनातून हे सगळीकडे परमात्मा पाहणं याला अद्वैत स्थिती म्हटलेलं आहे. आणि ही अद्वैताची स्थिती प्राप्त झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय बोलतात अद्वैती तो नाही माझे समाधान. अशा अद्वैतामध्ये परमात्म्या माझं समाधान नाही. मला तुझी गोड असणारी चरण सेवा पाहिजे. गोड हे चरण सेवा तुझी. चरण सेवा का मागितली? चरणापाशी सगळं सुख आहे. सेवकाने मालकाच्या चरणापाशीच राहिलं पाहिजे. या दृष्टिकोनातून सगळीकडे चरणाची सेवा सर्वप्रधान सांगितली, सर्वात श्रेष्ठ सांगितली. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी चरणांचीच सेवा मागितली आणि याचे चरण पाहिल्यानंतर मन स्थिर होतं. का चरण सेवा मागितली? मन स्थिर होण्याकरता. आता कुठे धावे मन तुमचे चरण देखलिया भाग गेला क्षण गेला अवघा झाला आनंदू. देवाचे चरण पाहिले की आमचं चित्त स्थिर होतं, आमचं चित्त निर्मळ होतं. म्हणून आम्हाला देवाचे चरण पाहिजे. गोड हे चरण सेवा तुझी. अजून काय मागितलं? आता या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांनी देवाला स्वतंत्रता प्रदान केली. म्हणजे मागणाऱ्यानं दात्याला दान दिलं. जो मागणारा आहे ना त्यानेच देणाऱ्याला दान दिलं. काय दान दिलं? देवाला स्वतंत्र केला. देवाला त्यांनी बंदिस्त ठेवलेलं नाही. या ठिकाणी मला हे आवडतंय. जगद्गुरु तुकोबरायांचं काय म्हणणं आहे? मला हे आवडतंय पण देवा तुला योग्य वाटलं तरच दे, नाही तर माझी काय बळजबरी नाही. अभंगाचं दुसरं चरण.